वस्तुस्थिती खरी का खोटी बोला? 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले, कोणी शब्द बोलत नाही. आणि आम्ही बोलतो तर आमचा पिंड शिव्या खायचा झाला. तुम्ही 2.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला दिली, अडीच समजत नाही का काही. आणि वरून म्हणते त्याला मोबाईल दिला ना तो अख्खं काम होई पोत रडत सुद्धा नाही. आणि मूर्खासारखी म्हणती तो मा ऐकत नाही. 2.5 वर्षाचं पोर, 2.5 वर्षाचं पोर तुझं ऐकत नाही. नाही हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. वाघ होता, बिबट्या झाला, बिबट्या. चांगलं 2-4 कानपट्टी दिले काय करतं पोरग? हसण्यावरी लिहू नका, पिढी संपल. जवळजवळ पिढी संपली. देवळांनी दिवे लावायला माणसं नाही. ज्यांची घरं देवळा शेजारी आहे त्यांनाच माहिती आधी एकादशी. तुम्ही गुरुवार संपले का? संपले का होता गुरुवार? शेवटचा परदिवशी होता ना. तुम्हाला डोक्याचा भाग आहे का? परदिवशी एकादश होती. तुम्ही गुरुवार कधी सोडला? शुक्रवारी सोडला का गुरुवारी? गुरुवारी सोडा. कुणा आला देव? बरं 4 गुरुवारपैकी किती गुरुवार तू पप्पाच्या बापाच्या बाया पडली? नाही. 22 दिवस शाळेतल्या पोराला सुट्टी होती. 22 दिवस कोणत्या बाईनं पोराला पसायदान शिकवलं? बोटवर कर बरं. कर, मी तो इथं सत्कार करतो. कर ना. पसायदान शिकवायचं नाही पोराला. नाही मग करता काय? आता जर डॉक्टरांना ना कीर्तन आणि या जर चेक केलं ना 20 बाया येड्या निघतील. तुम्ही चेक करून पहा येड्या कशा बाई माहिती का? या मालिकांबाई त्या घरातल्या त्या टीव्हीच्या मालिका आहेत ना, तमाशा केला त्या मालिकाने. अरे अक्कल पाहिजे. मालिका पहिल्यांदा सांगते सर्व पात्र काल्पनिक आहे आणि खरं ठरलं तर योगायोगी. मग तुला अक्कल नको? ती नवऱ्याला म्हणते का हो कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता. आज तर ती दुसऱ्याच बाबा संग आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळल्यावर काय होईल? तो म्हणला ते मरू दे, हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेले. खरंय का खोटंय बोला? आणि 10% तुम्हाला कीर्तनात पण शिल्लक घेतो. आता शेअर मार्केटमध्ये गेलेले इथं 5-6 जण आहेत. तुमच्या बापानं पाहिलं 2 रुपयाला 36 रुपये. हसायच्या गोष्टी नाही राहिल्या. बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे सध्या. बापाव कर्ज नाही, पोराव कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर, पोराची गाडी हप्त्यावर. बापाला मोबाईल शॉपी टाकून द्यायची आणि गेम खेळायची. 4,000 लावले 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले. 1000ची पार्टी दिली, 40 लावले 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेले 3 जण कीर्तनात बसले. आत्ता नावा सगळं सांग. मोबाईल शॉपी इकली, खताचं दुकान इकलं, औषधाचं दुकान विकलं आणि कर्ज करायचं बापानं. मजा हाणायच्या पोऱ्याला आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आणि घर सुधारायला निघली. ही म्हणती 3 लाख कर्ज म्हणजे लई नाही. पण उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं बापानं 3 गुंठे इकली आणि कर्ज फेडलं. पप्पू प्यायला लागला. आई म्हणती कुठं कायम पेतोय? पोराचं वाटोळं तुम्हीच केलं, पुरीचंही तुम्हीच केलं.
तुझी पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही? माहित नाही? घे बरं माही शपथ. वाटोळं करून टाकलं घरांचं. वाटोळं हसण्यावाली लिहू नका. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेलेत, 10% पोरं शेअर मार्केट गेलेत. आणि पुढचं ऐकलं तर डोकं बंद होईल तुमचं. 100 पोरं माझ्या पुढे उभी करा, तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो मी. दारू न पिणं हा कमीपणा झाला सध्या. जी माणसं दारू पित नाही, पुढचं ऐकायचं ना डोकं बंद होईल. या 3 वर्षात 10व्याला जायची लाज वाटते. बाप जिवंत आहे, मुलगा गेला, ही स्थिती आहे आज. मुलगा गेला, मुलगा महिला म्हणलं एखादा बाप तरुणपणात मिळाला आणि त्याचं प्रेत जर बाहेर काढला आंघोळीला, त्या प्रेताजवळ लहान आणि पोरं उड्या हाणतात. इतकी वाईट स्थिती आहे. काय माहित त्यानं मला बाप गेलाय. आणि तिची आई म्हणते तुझा बाप मेला नाही, देवा घरी गेलाय. ही आईची भाषा आहे. ते पोरं शाळेतले मित्र म्हणतात तो बाप मेलाय. आज 3 वर्षामध्ये स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या लाव्याला आहेत, पोटातली पोरं बापाच्या लाव्याला आहेत, आणि आईच्या अंगावर खेळणारी पोरं बापाच्या लाव्याला आहेत. बोला तुमचं काय मत? कसायला गाय देणं, दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. मला इतकी नालायक आवला ते दारुड्यांशी. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत. लुगडे विकले, दळायला गेला दळणं शिकलं. बायको पिठलं करून बसली, आलाच नाही. खरंय का खोटं आहे? बोला. पुढे चाललंय काय? कीर्तन ऐकून करणार आहे तुम्ही? तो काम आहे, तो क्रोध आहे, तो लोभ आहे, तो मद आहे, तो मत्सर आहे, आणि तो अहंकार आहे. 6 ही 4 10. आता किती राहिले? 6 ऐका. आशा. शेतकरी, दुधाला भाव मिळाला पाहिजे. कसं काय मिळेल? दूध 200 रुपये लिटर होईल. फक्त दुधात काही घालू नका. दूधच कुठे? महाराष्ट्राला पुरेल एवढं दूधच कुठे आपल्याला? फक्त आशा. एक आशा. आता 6च्या 6 ऐका. आशा, इच्छा, तृष्णा, मनष्णा, कल्पना आणि तितिक्षा. मी, तू, तुझं, माझं. 4 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 4 10. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. 16च्या 16 पोरं मायाची आहेत. ती 16च्या 16 पोरं माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने गेली. आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. कोणती? ऐका. ज्ञानराज माझी, योग्याची माऊली, साधकाचा मायबाप. ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देती बाई. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृतानुभव लिहिला, दुसऱ्यासाठी मी चांगदेवपासून लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि चौथ्यासाठी मी हरिपाठ लिहिला. आणि आज कीर्तनाला घेतलेला मग हरिपाठातल्या 23 नंबरचा आहे. अभंगाला सुरुवात तेच लावून दिला फक्त. आणि पाया पडून सांगतो, भजनी मंडळ, वारकरी कीर्तनकार, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. हो. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. त्याच्या पुढे सांगू का? जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे. त्रिगुण आधार